हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? होप सो सगळे मस्तच असणार. आणि मला आज इतकं क्रेविंग झालं होतं इडलीचं. खूप इच्छा होत होती. इडली खावीशी वाटत होती. म्हणून मी वैभवला हट्टाने, माझा हट्टी स्वभाव असल्यामुळे हट्टाने बाहेर मी त्याला काढलं आणि आम्ही इडली खायला गेलो. इडली खाल्ली. त्या दोघांनी पुरी भाजी खाल्ली आणि आम्ही आमचं दुसरं काम करायला गेलो. पण जाईल तिकडे आम्हाला जे पाहिजे होती वस्तू ते मिळतच नव्हती. त्याच्यामुळे शेवटी आम्ही शीतल वस्त्रनिकेतनमध्ये गेलो. तिथे पण नव्हती मिळाली. तिथून आम्ही शेतकरी मार्केटमध्ये आलो. तिथं मिळाली आणि ती घेतली आणि आम्ही घरी येत होतो. तेवढ्यात मला जायचं होतं कॉलेजला. मी आली, मग मी कॉलेजला येताना मी ट्रॅक्सने आले. खूप दिवसाने ट्रॅक्समधून आले आणि खूप ऊन होतं. बुधगावमध्ये पोहोचले. बुधगावमध्ये गेल्या गेल्या आमच्या क्लासचं दर्शन घेतलं मी. क्लासमधून वरती ऑफिसमध्ये गेले तर इकडे सगळेजण येऊन गेलेले होते ऑलरेडी. आम्ही दोघं तिघंच राहिलेलो. आमचं डॉक्युमेंट्स घ्यायचे होते. कॉलेजमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केला. आणि स्टॉपवर आल्यानंतर ह्या दोघी राहिल्या, ते ह्या दोघी पण भेटल्या. मग आम्ही सगळे मिळून एकत्र झालो. 1 तास वाट बघितल्यानंतर ही लाल परी आमच्यापर्यंत पोहोचली आणि आम्ही तासगावच्या गाडीमध्ये बसलो. तेवढ्यात माझं हे डॉक्युमेंटची बॅग हिच्याकडेच राहिली होती. ही आहे माझी मैत्रीण नीलम. तिनं आठवणीने ती मला दिली आणि बसमध्ये चढताना लास्ट मोमेंटला तिनं मला ती दिली. थँक्यू नीलम. आणि आम्ही तिघीही बसमध्ये चढलो. पण गेल्या गेल्या काय आम्हाला जागा मिळाली नाही. 5 मिनटं उभारलो. 5 मिनटांनी आम्हाला तिघींना वेगवेगळ्या ठिकाणी जागा मिळाली आणि 10व्या मिनटाला आम्ही तिघी एकाच सीटवर आलो. त्या दोघींना वाटलं की मी फोटो काढते म्हणून त्या पोज देत आहेत, पण मी व्हिडिओ घेत होते. आणि तिकडे घरी गेले आणि पोचल्यानंतर मला वैभव घ्यायला आला. घरी आल्यानंतर वैभव इकडे माझे डॉक्युमेंट्स चेक करत होता. माझं त्यांनी अभिनंदन केलं. बाय.